नमस्कार, मी रमेश बिरादार, ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर। मी एक CBSE शाळा लातूरला चालवतो आणि मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, आत्ताच 3 मेला नीट ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी आपल्या देशामध्ये घेण्यात आली। विविध माध्यमातून आपल्याला असं समजलं की नीटची परीक्षा होण्याच्या अगोदरच काही व्यक्तींच्या मार्फत या परीक्षेचे पेपर्स प्रश्न लीक झाले होते, म्हणून ही परीक्षा आपल्या NTAने रद्द केली आणि सगळीकडे खूप मोठं वादंग निर्माण झालं आणि वेगवेगळ्या स्तरावरून खूप निषेध व्यक्त केला आणि काही विद्यार्थ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या पण केल्या। अतिशय दुःखाची बाब आहे, अतिशय वाईट वाटतंय। याच्यामध्ये जे गोरगरिबाचे गुणवंत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्या कथा पण ऐकतो। कुणी शेत विकलं असेल, कुणी काही दागिने विकले असतील आणि त्यांच्या आईवडिलांनी स्वप्न पाहिलं होतं की माझा मुलगा डॉक्टर बनणार आहे। विद्यार्थ्यांनी पण स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर बनणार आहे, पण काही समाजकंटक देशद्रोही लोकांनी याच्यावरती विरजण टाकलं, पाणी टाकलं आणि या सगळ्या मुलांचे स्वप्न धुळीस मिळाले, हे आपण पाहिलंय। ठीक आहे, आता जे कोणी झालं असेल होऊन गेलं, आता त्याच्यावर जे काही शिक्षा व्हायचे कायदा कानून त्यांच्या पाठीशी लागलेले आहेत आणि ते होत राहील। पण भविष्यामध्ये एखाद्या गरीब घरातल्या विद्यार्थ्याचं, गुणवंत विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी मी एक फॉर्म्युला डिझाईन केलाय। तो फॉर्म्युला सगळ्यांनी विचारात घ्यावा, त्याच्यात काही सुधारणा असतील तर तज्ज्ञांनी सुधारणा करावी आणि असा फॉर्म्युला आपण द्यावा की ज्याच्यामध्ये केंद्रबिंदू हा आहे की गुणवंत विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये आणि त्याच्यावर अन्याय होता कामा नये, हा माझा सेंट्रल पॉइंट आहे। म्हणून याच्यासाठी आपण काय करूया की 10वीची बोर्ड परीक्षा, 12वीची बोर्ड परीक्षा आणि नीट परीक्षा ही 3 टायर सिस्टीम आपण विचारात घेणार आहोत। कारण आज जो नीटचा पेपर फुटला, ही नीट ही एक संस्था आहे आणि त्या संस्थेने एकट्यानेच ही पूर्ण नीट कंट्रोल केली होती, म्हणजे एकाधिकारशाही होती आणि त्या एकाधिकारशाहीचा कुठेतरी गैरवापर झाला किंवा त्यांची मिसमॅनेजमेंट झाली, व्हॉट एव्हर इट मे बी। त्याच्यामुळे 22,30,000 विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं। ही खूप दुःखदायक बाब आहे, कारण आपण सफरर नसल्यामुळे आपल्याला त्याच्या दुःखाची जाणीव होत नाही। जे सफरर झाले त्यांना ते माहीत आहे। मुद्द्याकडे येऊ। फर्स्ट टायर सिस्टीम, प्रत्येक पोराला 10वीची परीक्षा द्यावी लागते, म्हणून बोर्ड परीक्षेचा आजकाल महत्त्व 10वीच्या खूप कमी झालेलं आहे आणि मुलं